ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, मत्तई अध्याय 12:50 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो, पित्याच्या इच्छेनुसार वागतो आणि पित्याच्या आज्ञेनुसार वागतो, तोच माझा भाऊ, माझी बहीण किंवा माझी आई. प्रियनो, हा संदर्भ एकदा प्रभू येशू मंदिरामध्ये लोकांसोबत, पंडित लोकांसोबत, चांगल्या चांगल्या पुढारी लोकांसोबत बसून भाषण देत होता आणि त्यांना मार्गदर्शन करत होत आणि गर्दी होती. त्याच्या सभोवती लोक जमलेले होते आणि त्याची आई त्याच्या भावासह गेली आणि बाहेरूनच आईनं येशूला शब्द पाठवून सांगितला का, बोलावणं सांगितलं का, तुमची आई बाहेर वाट पाहत आहे. तेव्हा कोणीतरी जाऊन येशूला सांगितलं की तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर तुमची वाट पाहत आहेत. तेव्हा येशूने म्हटलं, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझ्या बहिणी? तर याचा अर्थ जेव्हा आपण असं वाचतो तेव्हा प्रियजनो, आम्हाला असं लक्षात येते किंवा आमचा असा भास होते की येशू मरियेला धिकारत आहे किंवा म्हणत आहे की ते माझी आई नाही किंवा ते माझे भाऊ नाही, अशा प्रकारे. परंतु येशू तिथं स्पष्ट करत आहे, त्याच्या बाजूला बसलेल्या लोकांना सांगत आहे, त्या सर्व लोकांना सांगत आहे की जो व्यक्ती माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो तोच माझा भाऊ, तीच माझी आई, पित्याच्या इच्छेनुसार चालतो तेच माझे आई, बहीण, भाऊ, सगळं काही. तर याच्यामधून एकदम सिद्ध होते प्रिय बंधू आणि भगिनीनो की ह्या सर्व तिथं बसलेल्या लोकांपैकी आणि बाहेरच लोकांपैकी, आम्हा सर्वांपैकी सर्वात देवाची आज्ञा पाळणारी, देवाची इच्छा पूर्ण करणारी, देवाचे वचन स्वीकार करणारी दुसरी कोणी नाही तर माता मरिया आहे. कारण आम्हाला माहित आहे, देवदूताने जेव्हा मरियेला संदेश दिला की तू गर्भवती राहशील आणि तुला पुत्र होईल असं सांगताना, जेव्हा माता मरियेला असं सांगण्यात आलं तेव्हा माता मरियाच्या समोर एक प्रश्न पडला, मला पुरुष ठाऊक नाही तरी हे कसं होणार? तेव्हा देवदूताने सांगितलं का पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. म्हणजे देवदूताने सर्व समजावून सांगितलं, म्हणजे ही देवाची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे. तेव्हा माता मरियेने काय म्हटलं? तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. तुझ्या शब्दाप्रमाणे, म्हणजे ती कोणाला म्हणणार? देवाला म्हणताय, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. म्हणजे तिनं देवाच्या शब्दाप्रमाणे, देवाच्या संदेशाप्रमाणे येशूची आई बनण्यासाठी ती तयार झाली. हे सर्वात मोठी गोष्ट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. देवाच्या इच्छेनुसार ती येशूची आई बनण्यासाठी तयार झाली. तिने येशूला आपल्या अंतःकरणामध्ये तिने स्वीकार केलं आणि त्याच्यानंतरच तिनं येशूला आपल्या गर्भामध्ये स्वीकार केलं. प्रियजनो, माता मरियाच्या पलीकडे दुसरं कोणी देवाची इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती नाही या जगात. कारण तिनं पूर्णपणे, माता मरियेने देवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणून माता मरिया येशूची खरी आई आहे आणि खरोखर ती शारीरिक आई आहे आणि ती दैविक आई आहे. त्याने आपल्या जीवनाने देवाची इच्छा पूर्ण केलेला आहे आणि हे वचन जे येशूने म्हटलेलं आहे, जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो तेच माझी आई, ते वचन माता मरियेच्या जीवनामध्ये पूर्ण होते. प्रियजनो, आम्हाला माहित आहे देवाने परमेश्वराने येशूला, आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं, माता मरियेद्वारे पाठवलं. आणि आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तर तो शब्द देहधारी होण्यासाठी माता मरियेने त्याचे स्वागत केलं आणि माता मरियेच्या उदरातूनच तो देहधारी झाला. देवाचा शब्द देहधारी असाच नाही झाला, पण माता मरियेच्या शब्दात, माता मरियेच्या उदराने, माता मरियेच्या उदराद्वारे, माता मरियेच्या मध्यस्थीने, माता मरियेच्या तयारीने, तिने स्वीकार केल्याने माता मरियेच्या द्वारे देव देहधारी झाला, शब्द देहधारी झाला आणि आमच्यामध्ये राहिले. प्रियजन हो, आता ख्रिसमस येत आहे आणि आम्हाला माहित आहे ख्रिसमस म्हणजे येशूचा जन्म. आपण तयारी करूया, देवाला धन्यवाद देऊया
आपण पश्चाताप करूया आणि देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तेव्हाच आम्ही देवाचे लेकरे बनतो आणि देवाच्या इच्छेनुसार. आणि माता मरियेने जेव्हा स्वतः देवाचे वचन स्वीकार केले ते कशासाठी? की आम्हाला दाखवण्यासाठी, आम्हाला संदेश देण्यासाठी, की ज्याप्रमाणे माता मरियेने देवाचे वचन स्वीकार केले, त्याची आज्ञा पाळली आणि येशूला ग्रहण केलं, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा देवाचे वचन आपण पाळले पाहिजे, देवाची आज्ञा पाळले पाहिजे. आणि तेव्हाच आपण येशूचा खरोखर आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार करू शकतो. आपण तयारी करूया, ख्रिसमसची तयारी करूया, देवाचे वचन आपण ऐकूया, आपल्या जीवनामध्ये पालन करूया आणि देवाचे आपण स्वागत करूया.